मोबाईल हरवल्यानं झालेल्या वादात मध्य प्रदेशातील मजुराची हत्या करण्यात आली। ही घटना यवतमाळातील वेनेशियन पार्क ते डोरली रोडवर घडली। या प्रकरणी मारेकऱ्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे। रामपाल सिंह टेकाम असं मृताचं तर दिनेश यादव असं आरोपीचं नाव आहे। मध्य प्रदेशातील जवळपास 20 मजूर वेनिशियन पार्क इथं गेल्या 6 महिन्यांपासून कामाला आले आहेत। 1 महिन्याआधी रामपाल सिंह हा देखील याच ठिकाणी काम करण्यासाठी आला। सोमवारी दुपारी 5च्या सुमारास दिनेश यादव याचा मोबाईल हरवला। यामुळे त्याने मजुरांना शिवीगाळ सुरू केली। त्याला हटकण्यात आल्यामुळे घनश्याम शिवचरण सिंह टेकाम याचा मोबाईल हिसकला। हा वाद काही वेळासाठी शांत झाला। यानंतर रामपाल सिंह आणि दिनेश दोघंही साहित्य आणण्यासाठी डोरली इथं गेले, तर इतर मजूर किराणा आणण्यासाठी डोरलीला गेले। तिथं दोघेही मजुरांना दिसले। अन्य मजूर किराणा घेऊन राहुटीच्या ठिकाणी आले, मात्र एकटा दिनेशच तिथे आढळला। यामुळे पुतण्या घनश्याम सिंह यानं काका रामपाल सिंह यांच्याबाबत विचारणा केली असता दिनेश टोलवा टोलवीचं उत्तर दिलं। मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईलही बंद होता। यामुळे इतर मजुरांनी त्याचा शोध सुरू केला। दरम्यान डोरली रोड ते वेनिशियम पार्क परिसरात एका झुडपात रामपाल सिंहचा मृतदेह आढळला। दरम्यान पोलिसांनी दिनेश यादव याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे।